नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनभरामध्ये सदुपयोगी ठरेल अशी एक ज्योतिषीय वास्तुशास्त्रातली जीवनशास्त्रातली एक टेक्निक तुम्हाला सांगतो. एक लक्षात घ्या, आपण जे रोजचं कॅलेंडर वापरतो, मग ते महालक्ष्मी कॅलेंडर असेल, कालनिर्णय असेल, निर्णय सागर असेल किंवा इतर कुठलेच कॅलेंडर असतील, त्या कॅलेंडरवरती बघा रोजचं नक्षत्र दिलेलं असतं, बरोबर ना? तुम्हाला काय करायचंय, म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनातील नकळतपणे घडणाऱ्या ज्या अशुभता आहेत किंवा घडणारं नुकसान आहे, येणारं अपयश आहे, ते सगळं जर टाळायचं असेल, त्याच्यावरती नियंत्रण राखायचं असेल किंवा कंट्रोल करायचं असेल ते सगळं, तर आत्ता मी तुम्हाला सांगतोय ती टेक्निक खूप कामाला येते, म्हणजे खूप सहाय्यक ठरते. आपल्या जीवनातले बरेचसे नुकसान, बरेचसे अपव्यय, बरेचसा आपण म्हणतो ना त्रास किंवा बरेचशा म्हणजे आपल्या हातून होणाऱ्या चुका नकळत ह्या सगळ्या टळल्या जातात. त्याच्यावरती आपलं नियंत्रण राहतं. साधं सिंपल पद्धतीने, म्हणजे सहज सोप्या पद्धतीने ज्योतिषातली ही मेक समजून घ्या. सर्वप्रथम प्रत्येकाने आपापलं जन्म नक्षत्र कुठले आहे हे समजून घ्यायचं. त्यानंतर त्या जन्म नक्षत्रानुसार, म्हणजे आता समजा माझं जन्म नक्षत्र आहे अश्विनी, तर अश्विनी जन्म नक्षत्राला, त्या अश्विनी जन्म नक्षत्राच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार किंवा त्याला नवताराचक्रानुसार अशुभ काय काय ठरतं हे लक्षात घ्यायचं पहिलं. तर अश्विनी नक्षत्राला अशुभ काय ठरतं? रवी, मंगळ आणि गुरु आणि त्यांची नक्षत्र. तर साधं सहज टेक्निक असं आहे, तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्राने सांगितलेलं आहे ना की रवीची नक्षत्र, मंगळाची नक्षत्र आणि गुरुची नक्षत्र तुम्हाला अशुभ ठरणार आहेत. ती तेवढी 9च नक्षत्र आपण लक्षात ठेवायची. बाकी जे चालते ते चालू दे, ते चालत राहणार, त्याला आपण कोणी टाळू शकणार नाही. आहे त्या प्रसंगाला सामोरे जावंच लागणार आहे. येतं लक्षात? तुम्हाला काय करायचे, तर तुमच्या जन्म नक्षत्राला अशुभ ठरणारे विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्र कुठली कुठली आहेत ही लक्षात घ्यायचं आणि आपल्या घरातील कॅलेंडरवरती प्रत्येक तारखेला एक नक्षत्र दिलेलं असतं. त्या तारखेपैकी आपल्याला अशुभ ठरणारी नक्षत्र जी आहेत, ती नक्षत्र ज्या तारखेला येतात त्या त्या तारखांना तुम्ही एक काहीतरी आठवणीची खूण करून ठेवायची किंवा थोडक्यात लाल पेनने क्रॉस करायचं किंवा त्या तारखेला गोलाकार करून ठेवायचं. आणि तिथून पुढे घरातील प्रत्येक कार्य, मग घरातील किराणा आणणं असू दे, एखादी वस्तू खरेदी करायची असेल, एखादं कार्य करायचं असेल किंवा प्रवासाला निघायचं असेल किंवा मग परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल किंवा मग बँकेमध्ये डिपॉझिट करायचे असतील किंवा मग गरजेसाठी हात उसने पैसे घ्यायचे असतील किंवा मग एखाद्या गरजवंताला गरज लागलेली असते, त्याला
पैसे देणं असेल, हात उसने काम होईना पण पैसे देणं असेल, आपल्या घरातल्या वस्तूच्या की जो वापर करतो, फॅसिलिटी वापरतो, त्यांची बिलं भरायची असतील, ह्या सगळ्या कार्यामधून काहीतरी शुभता आरामच शोधत असतो की नाही आपण. किंवा महत्त्वाचं म्हणजे समजा लग्न कार्य, घरात लग्न कार्य असेल आणि लग्न कार्यासाठी आपण कुंडल्या मागवतो, कुंडल्या पाठवतो, त्या कार्यासाठी देखील तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्राने सांगितलेल्या अशुभ 9 नक्षत्रांच्या दिवशी अशी कुठलीच कामं करायची नाहीत. किंवा एखादा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो किंवा द्यायचा असतो. जसं माझ्या मुलाला किंवा मुलीला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, त्याच्याबद्दल चर्चेला बसायचं असतं. कॉलेजची फी भरायची असते, पैसे द्यायचे असतात, बिलं द्यायची असतात. किंवा मग एखादं प्रोजेक्ट आपण तयार करतो, त्या प्रोजेक्टला ते प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सुरुवात कधी करायची, प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर ते प्रोजेक्ट सबमिट करताना, तो प्रकल्प सादर करताना कुठल्या दिवशी सादर करायचा, जेणेकरून आपल्या मेहनतीला वाव मिळेल, हे तुम्हाला तुमचं कॅलेंडर रोज सांगतं. म्हणजे सांगू शकेल असं त्याचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर कायम ठेवायचं. सहज मार्गाने, ते साध्या पद्धतीनेच हे टेक्निक तुम्हाला वापरायचं आहे. तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्रानुसार जे अशुभ ठरणारी नक्षत्र आहेत, त्या नक्षत्र जे 30 आणि 9च्या 9 नक्षत्र कॅलेंडरमध्ये जिथे जिथे म्हणून ज्या तारखेला येतात, त्या तारखेला तुम्ही ही आत्ता सांगितलेली सर्व प्रकारची कामं त्या दिवशी टाळायची, जेणेकरून तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्र म्हणजेच त्या दिवशी तुम्हाला त्या नक्षत्रांची अशुभता लाभत असते. आणि त्या अशुभतेच्या ऊर्जेमध्ये, अशुभदायी ऊर्जेमध्ये, अशुभकारक ऊर्जेमध्ये तुम्हाला ती कार्य करायचं नसतं, जेणेकरून त्या कार्याला अशुभता लागू होईल. म्हणून शुभ कार्यातच करायचं. हे प्रामुख्याने मुहूर्तशास्त्रात देखील वापरतात. पण मुहूर्तशास्त्र थोडंसं वेगळं आहे. ह्या ज्योतिषीय पद्धतीमध्ये तुम्हाला रोजचं दिवस कसा असू शकेल हे कोणाला विचारायची गरज पडणार नाही. तुमचं तुम्हाला लक्षात येईल. येते लक्षात? उदाहरण म्हणून तुम्हाला हे कॅलेंडर दाखवतो. कदाचित हे तुम्हाला उलटं दिसत असेल. हे कॅलेंडर बघा मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्यासमोर वेळ आपण लिहिलेली आहे, बरोबर ना. ह्याचा अर्थ काय आहे की मला समजा आज कुठलं कार्य आहे. आता मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो या छोट्याशा व्हिडिओमधून. आज तारीख आहे 26 जून, बरोबर ना. तर ह्या दिवशी नक्षत्र कुठलं आहे तर धनिष्ठ नक्षत्र कॅलेंडरवर दिलेलं आहे. पण ते धनिष्ठ नक्षत्र सकाळी म्हणजे दुपारी 1:4 संपलेलं आहे. आणि आत्ता आपण जो व्हिडिओ मार्फत संवाद साधतोय त्यावेळेस आपण शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणात बोलतोय. आता दुपारी 1 नंतर हा व्हिडिओ बनवायला घेतला, याचाच अर्थ असा आहे की मला म्हणजे सकारात्मक ठरणाऱ्या ऊर्जेमध्येच हे कार्य करायचं ना आपल्याला. आता केतूचं नक्षत्र म्हटल्यानंतर केतूच्या नक्षत्राला मंगळाचं नक्षत्र प्रत्यरी ठरतं. म्हणून हा व्हिडिओ बनवायला मी कधी घेतला, आत्ता घेतलेला आहे ह्या वेळेस. म्हणजे आता साधारण वाजलेले आहेत 5:30.
आत्ता शततारकाच्या पहिल्या चरणामध्ये आपण आहोत. आता ह्या पहिल्या चरणामध्ये शततारका हे नक्षत्र राहूचं केतूच्या नक्षत्रासाठी साधक नक्षत्र ठरतं. म्हणजे हे जे व्हिडिओचं कार्य चाललेलं आहे त्यातून काहीतरी साध्य होईल की नाही, इथे लक्षात. चंद्राचं रोजचं नक्षत्र जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आपलं दैनंदिन जीवन अगदी काटेकोरपणे व्यवस्थित नकारात्मकता, अपयश, अवहेलना, अपमान टाळता येऊ शकणाऱ्या पद्धतीने तुम्ही दैनंदिन जीवन जगू शकता. तुम्हाला काळजी फक्त एकच करायची की मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार कोणती नक्षत्र अशुभ ठरणारी आहेत. मुद्दा लक्षात येतोय. कदाचित मे बी माझ्या सांगण्यामध्ये थोडासा वेगळेपणा असेल, पण नाईलाज समजून घ्या. ते नाही समजलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती विचारू शकता तुम्ही. प्रत्येकानं आपापल्या जन्म नक्षत्राचं अशुभ नक्षत्र कुठली आहेत ती जाणून घ्या आणि त्या नक्षत्राचं मार्किंग कॅलेंडरवरती करून घ्या. आणि त्या दिवशी कुठल्याही पैशाची देवाणघेवाण उसनवारी करायची नाही, कुठलीही नवीन गोष्ट खरेदी करायची नाही, कोणाला काही द्यायचं नाही, कोणाला काही घ्यायचं नाही, कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, कुठलंही नवीन कार्य सुरू करायचं नाही. येथे लक्षात. ह्याने काय होईल लक्षात घ्या. ह्याने काय होईल इथून मागे तुम्ही लक्षात आणा, मी तुमच्याच जीवनातले काही प्रसंग लक्षात आणा. आपण महिना कार्य करतो, एखाद्या कामावरती मेहनत करतो आणि ते काम ज्यावेळेस आपण सादर करतो किंवा समोर घेतो, त्याची पूर्णत्व करतो, तो दिवसच आपण चुकीचा निवडला जातो आपल्याकडनं. म्हणजे त्या दिवशी आपल्याला अशुभ असणाऱ्या नक्षत्राची ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेमध्ये आपण ते कार्य करतो आणि त्या कार्यामध्ये अपयश आल्यानंतर आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो किंवा काहीतरी कमी पडलं, नेक्स्ट टाइम बेटर लक नेक्स्ट टाइम असं म्हणत पुढे चलतो. पण तेच टाळायचं आपल्याला ना. शास्त्राने तुम्हाला उघड करून सांगितलंय की तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्रानुसार अमुक नक्षत्र ही तुम्हाला अशुभ ठरणारी आहेत. त्याच्यामध्ये इन शॉर्टमध्ये सांगतो. अश्विनी नक्षत्राला म्हणजे केतूच्या तिन्ही नक्षत्रांना रवी, मंगळ, गुरु अशुभ ठरतात. शुक्राच्या तिन्ही नक्षत्रांना चंद्र, राहू, शनी अशुभ ठरतात. इथे लक्षात. रवीच्या नक्षत्रांना मंगळ, गुरु, बुध हे अशुभ ठरतात. चंद्राच्या नक्षत्राला राहू, शनी, केतू अशुभ ठरतात. मंगळाच्या नक्षत्राला गुरु, बुध, शुक्र अशुभ ठरतात. राहूच्या नक्षत्राला शनी, केतू आणि रवी अशुभ ठरतात. गुरुच्या नक्षत्रांना बुध, शुक्र आणि चंद्र अशुभ ठरतात. शनीच्या नक्षत्रांना केतू, रवी, मंगळ अशुभ ठरतात आणि बुधाच्या नक्षत्रांना शुक्र, चंद्र आणि राहू अशुभ ठरतात. प्रत्येकाने आपापल्या नक्षत्रानुसार हे जाणून घेतलं की नेमकीच 9 नक्षत्र लक्षात ठेवायची. ती नक्षत्र कॅलेंडरवरती ज्या तारखेला आलेली असतील त्या तारखेला त्याचं मार्किंग करून ठेवायचं आणि त्या दिवशी कुठलीही नवीन कार्य घेणं देणं करायचं नाही. नॉर्मली तो दिवस घालवायचा आपल्या रुटीनप्रमाणे. अशीच जर का वेळ आली, एक उदाहरण देतो तुम्हाला फक्त. मला लाखभर रुपये मला हवेत. मी समजा माझ्या मित्राकडे ते मागितले की बाबा महिन्याभरासाठी मला लाखभर रुपये दे. त्याच्याकडे आहेत, त्यालाही माहिती आहे मी देणार आहे, पण तो देखील कॅलेंडरच मार्किंग करून ठेवणार आहे. कारण मी त्याला देखील शिकवून ठेवलेलं आहे. तर तो मला विचारेल, गुरुजी तुम्हाला कधी हवं आहेत? मी म्हणेल त्याला मला उद्या हवेत बाळा. जर माझ्यासाठी उद्याचं नक्षत्र माझ्यासाठी शुभ आहे, बरोबर आहे, त्यामुळे त्या दिवशी मला डील करायला काही हरकत नाही. पण त्या व्यक्तीला
तो दिवस अशुभ ठरणारा असेल तर मग तो मला काय म्हणतो, काका तुम्हाला मी पैसे देतोय, पण ते उद्या नाही आजच देऊन टाकतो तुम्हाला. कारण त्याच्यासाठी उद्याचं नक्षत्र अशुभ आहे ना, त्याला पैसे तर द्यायचेत मला, तर तो एक दिवस अगोदरच मला माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. इथे पुन्हा मेघ आहे बघा. मग त्याला मी काय सांगतो, तुला जर आजच ट्रान्सफर करायचे तर अमक्या अमक्या वाजल्यानंतर ट्रान्सफर कर. कारण मला आजचं नक्षत्र जर मला अशुभ ठरणारं असेल तर ते नक्षत्र संपल्यानंतर त्याला मी सांगतो की बाबा ह्या वेळेमध्ये मला किंवा ह्या वेळेनंतर ट्रान्सफर कर. सहजतेने झाले की नाही. ह्याच्यातून गडबड काय होत असते, ज्यावेळेस मी मागणी करतो त्यावेळेस मी नक्षत्र जर अशुभ नक्षत्रावर मागणी केली तर घेतलेल्या पैशाचा सदुपयोग मला म्हणजे माझ्याकडनं साधल्या जात नाही. आणि देणाऱ्याने जर त्याच्या अशुभ नक्षत्रावरती मला पैसे दिले तर त्याचे पैसे त्याला परत करण्यासाठी देखील माझ्यामध्ये अडचण निर्माण होतात, त्याला देखील त्याचा त्रास जाणवतो. येते लक्षात. तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या 9 नक्षत्रांना फक्त लक्षात ठेवायचे आणि कॅलेंडरवरती मार्किंग करून ठेवायचे आणि प्रत्येक कार्य करताना प्रत्येक कार्यासाठी लागणारी शुभ ऊर्जा शुभ नक्षत्राची शुभ ऊर्जा तुम्हाला त्या दिवशी आहे की नाही एवढंच पाहायचंय आणि त्या पद्धतीने आपल्या कार्याची आखणी करायची, नियोजन करायचंय. समजा आपल्याला केबलचं बिल भरायचं आहे, मोबाईल चार्ज करायचा आहे, रिचार्ज करायचं आहे. अहो ती गोष्ट देखील खूप मोठी आहे ना. ठीक आहे, उद्या संपणार आहे ना माझं पॅक आत्ता संपला. आज जर संध्याकाळपर्यंत साधक नक्षत्र असेल तर मी संध्याकाळच्या आत माझं तो रिचार्ज करू शकतो. कुठलंही कार्य, हे उदाहरण फक्त मी दिलं तुम्हाला, कुठलंही कार्य करताना त्या दिवसाचं शुभ नक्षत्राचा परिणाम म्हणजे शुभ नक्षत्राच्या प्रभावामध्ये तुम्ही कुठलंही कार्य कराल त्या कार्याला यश हे लाभतच. इथे लक्षात. हे टेक्निक सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड जाईल असं वाटेल, पण एकदा ती सवय लागली ना तर बघा तुमच्या आयुष्यातले, तुमच्या जीवनातल्या नकळतपणे घडणारं नुकसान, नकळतपणे येणारं अपयश सगळं टळल्या जाईल, सगळं बंद होईल. किती महत्व म्हणजे समोरच्याने कितीही आमिष दाखवू दे, नाही ह्याच दिवशी तुम्हाला घ्यायचंय नाही, ह्याच दिवशी तुम्हाला करायचंय नाही. आता तुम्हाला तर माहितीच आहे, मी ज्योतिष आणि वास्तू समुपदेशक म्हणून काम करतोय, मार्गदर्शन म्हणून काम करतोय. तर कुंडली बघताना देखील कुंडलीमध्ये म्हणजे एखाद्याची जातकाची कुंडली मांडण्यासाठी किंवा त्या कुंडलीवरचं विश्लेषण त्यांना सांगण्यासाठी देखील मी त्या जातकाचे नक्षत्र गोचर पाहतो, माझे नक्षत्र गोचर पाहतो आणि दोघांना कॉमन असलेल्या शुभ नक्षत्राच्या दिवशी त्याला वेळ देतो आणि त्या वेळेमध्ये त्याच्याशी त्या कुंडलीबद्दल विश्लेषणात्मक चर्चा करतो किंवा त्याला समजावून सांगतो त्याची कुंडली. त्यामुळे आत्तापर्यंत तरी ज्यांना कुंडली त्या शुभ नक्षत्रांच्या होऱ्यामध्ये समजून सांगितली आहे त्यांना पुन्हा कधी त्यात अडचण जाणवली नाही. मी माझ्या प्रत्येक क्लायंटला ह्या कॅलेंडरचं टेक्निक वापरायला सांगतो आणि बहुतांशी सर्वांनी ते टेक्निक इतकं छान आत्मसात करून घेतलेलं आहे आणि आता त्यांना त्यांच्या जीवनातला जी अशुभता आहे, जी हानिकारक दिवस आहे, अपमानकारक दिवस आहे, नुकसानदायी दिवस आहे, हे सगळे टाळता येऊ लागलेत. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या
आणि हे जे कॅलेंडरचं टेक्निक आहे तुमच्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांना मार्किंग करण्याचं, हे तुम्ही जीवनामध्ये म्हणजे पूर्ण सुखकर जीवनासाठी स्वीकारा आणि त्याच्यावर अंमल करा, त्याला फॉलो करा. खूप छान रिझल्ट मिळतात. खूप छानपैकी आपलं दैनंदिन जीवन एक अधोरेखित होतं, छानपैकी नियोजित प्रमाणामध्ये चालतं. लक्षात. व्हिडिओ आवडला, हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. शुभम भवतु.